नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये यूपीएससी बूस्टर पार्ट 3 मॅप बद्दलच्या ज्या काही महत्त्वाच्या साइट्स आहेत त्या आपण बघणार आहोत आणि यूपीएससी प्रिलिम्स 2021 या परीक्षेला समोर ठेवून हे सगळ्या ज्या काही मॅपच्या साइट आपण बघतो आहोत तर त्या संबंधीची थोडी एक्स्ट्रा माहिती पण तुम्ही कलेक्ट करणं फार गरजेचं आहे। एकंदरीतच हे रिव्हिजन सेशन असल्यामुळे याच्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत तेवढ्या आपण बघतो। आपली जी पहिली साइट आहे तिचं नाव आहे बंदर ए जस्ट पोर्ट। ओके, इथं ऍक्च्युली ए आहे बघा, बंदर ए जस्ट पोर्ट। आता बंदर ए जस्ट पोर्ट जे आहे ते इथं आहे। एकंदरीतच गल्फ ऑफ ओमनचा हा भाग आहे बघा, गल्फ ऑफ ओमन मध्ये हे बंदर ए जस्ट पोर्ट आहे। बंदर ए जस्ट पोर्ट ज्या देशामध्ये आहे त्या देशाचं नाव जे आहे ते म्हणजे इराण। ओके, आता इराण मधलं हे पोर्ट आहे। इराण मधलं चाहबार पोर्ट वगैरे आपल्याला माहित आहे। सो चाहबार पोर्ट जे आहे तर त्या चाहबार पोर्ट पासून 350 किलोमीटर लांब इतका अंतर आहे बघा याचं बंदर ए जस्ट पोर्टचं। बंदर ए जस्ट पोर्ट चर्चेमध्ये याच्यासाठी आहे की या बंदर ए जस्ट पोर्ट बरोबर आता एकंदरीतच इराण काय करतंय, चायना बरोबर थोडंसं यांचं काम खूपच वाढलेलं आहे या दिवसांमध्ये आणि बंदर ए जस्ट पोर्ट्सच्या संबंधीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्या चायनाकडे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न जो आहे तो इराणचा आहे। आणि तुम्ही जर बघितलं असेल एकंदरीतच या सगळ्या प्रोसेसमध्ये तर मधल्या काळापासून जर तुम्ही बघितलं की म्हणजे आता एक जे आहे की चाबार जाहेदन नावाची रेल्वेची लाईन की जिच्यातून भारत त्याचा महत्त्वाचा पार्ट होता, पण तो आता इराणने आपल्याला सांगितलं की आम्ही हे स्वतःच वर्क करतो। त्याचं रिझन काय आहे तर त्याचं रिझन सिंपली आहे चायना, कारण चायनाची जी काही इन्व्हेस्टमेंट तिथं आहे त्या इन्व्हेस्टमेंटमुळे काय होतंय की त्यांना अशा गोष्टी करण्यासाठी मग स्कोप मिळतो। त्याच्यानंतर पुढची जी साइट आपली आहे ती म्हणजे चाबार पोर्ट। आता चाबार पोर्ट जे आहे तर चाबार पोर्टचा जर तुम्ही विचार केला तर चाबार पोर्ट जे आहे ते रेग्युलर आपण न्यूज मध्ये असतं। चाबार पोर्टच्या बाबतीमध्ये एक मधल्या काळामध्ये मीटिंग झाली होती बरं। ही मीटिंग जी झाली होती ही 3 देशांमध्ये झाली होती, एक तर इराण प्लस इंडिया आणि तिसरा देश जो आहे तो उझबेकिस्तान आहे बघा। सो या 3 देशांमध्ये एक व्हर्च्युअल मीटिंग लास्ट इयर झाली होती आणि त्याच्यामुळे हे चर्चेत आलं होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की चाबार पोर्ट डेव्हलप करणारे 3 देश जे आहे ते इराण, इंडिया आणि यांच्याबरोबर अफगाणिस्तान हा एक देश आहे। सो या 3 देशांनी जे आहे ते हे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे चाबारचा तो राबवलेला आहे, त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे। आता तुम्ही जर बघितलं की एकंदरच जे काही चाबार पोर्ट आहे, चाबार पोर्टच्या इथं तुम्ही जर बघितला शेजारी जे आहे हे चाबार पोर्ट आहे, इथं ग्वादर पोर्ट आहे बघा। ग्वादर पोर्ट आणि चाबार पोर्ट या दोघांमधलं जे अंतर आहे ते अंतर आहे 72 किलोमीटर। ओके, ग्वादर ते चाबार। आता ह्याच ग्वादर पोर्टचं कांडला पोर्ट जे आहे बघा गुजरातमध्ये त्याच्याबरोबरचं अंतर जर तुम्ही बघितलं तर हे आहे 1000 किलोमीटर। याच चाहबार पोर्टचं तुम्ही मुंबईपर्यंतचं जर अंतर बघितलं तर ते मुंबईपर्यंतचं अंतर जे येतं ते जवळपास येतं 1450 किलोमीटर। ओके, सो एकंदरीतच मग ट्रेडच्या दृष्टीने हा एक फार महत्त्वाचा मुद्दा येतो आपल्या सर्वांसाठी की बाबा ट्रेड आणि त्याच्याशी रिलेटेड आहे, तर त्याच्या काही गोष्टी आहेत ट्रेडला प्रोत्साहन देण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा चाहबारच्या बाबतीमध्ये। तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, या चाहबार पोर्टला 2 टर्मिनल्स आहेत। ओके, देयर आर 2 टर्मिनल्स फॉर चाहबार पोर्ट, 2 टर्मिनल। आता हे जे 2 टर्मिनल्स आहेत याच्यातला एक जो टर्मिनल आहे तो टर्मिनल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण भारत जो आहे तो त्याच्याशी रिलेटेड आहे। याच्यामध्ये एक जे टर्मिनल आहे त्याचं नाव आहे शाहिद बहेस्टी। ओके, बहेस्टी। ओके, आणि हे जे शाहिद बहेस्टी नावाचं जे टर्मिनल आहे यांचं, त्या बहेस्टी टर्मिनलला भारत आणि अफगाणिस्तान, इंडिया प्लस अफगाणिस्तान हे डेव्हलप करतात। सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे शाहिद बहेस्टी। दुसरं जे टर्मिनल आहे ते टर्मिनल जे आहे ते म्हणजे शाहिद कलंतरी। ओके, शाहिद कलंतरी। ओके, कलंतरी। सो हे पण एक पोर्ट लक्षात ठेवा, एक टर्मिनल लक्षात ठेवा। सो 2 टर्मिनल आहेत आणि या दोन्ही टर्मिनलचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो फार इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या शाहिद बहेस्टी टर्मिनलमध्ये भारत अफगाणिस्तान, ऑब्विसली याच्यामध्ये इराण येतोच, म्हणजे आता इराण मधला आहे त्याच्यानंतर तुम्ही तो लक्षात घेणं गरजेचं आहे की इराण इथं आहेच। ओके, सो या काही बेसिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं होतं। आता याच्याशीच रिलेटेड एक रेल्वेचा पोर्ट आहे बघा, रेल्वे लाईन आहे। या रेल्वे लाईनचं जे आहे की चाहबार जाहेदन रेल्वे लाईन। आता ही चाहबार जाहेदन रेल्वे लाईन बघा, हे चाहदान पोर्ट इथं आहे, इथून जाहेदान रेल्वे लाईन, ही जी रेल्वे लाईन इथून जाते आहे
ती झरंज आणि मग देलाराम अफगाणिस्तान मधलं ठिकाण आहे बघा. सो ही जी जाते अशी झायदान, झरण, देलाराम, ही जी रेल्वेची लाईन आहे हिचं जे अंतर आहे ते आहे 628 किलोमीटर. 628 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि एकंदरीतच 2016 मध्ये हा करार झाला होता बघा. 2016 हा करार इराण आणि भारतात झाला होता की हे डेव्हलप करायचं. परंतु 2020 मध्ये इराण आपल्याला काय सांगतोय की भारताकडून जे आहे की फंडिंग पैसा जो आहे त्याच्यासाठी उशीर होतोय आणि त्याच्यामुळे या सगळ्या रेल्वे लाईनचं काम जे आहे ते आम्ही स्वतः बघू. तर तो मुद्दा त्यांनी स्पष्ट केला आणि एकंदरीतच जो सगळ्यात क्लिअर जे होतं की बाबा आता इथून तुम्ही नसणार आहे आमच्या बरोबर, आम्हीच हे बघूयात आणि असं इराणनी केलेलं आहे. तर ऑब्व्हियसली याच्याशी रिलेटेड ज्या काही बाबी चर्चेत आलेल्या आहेत तिच्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे चायना फॅक्टर जो आहे तो फारच महत्त्वाचा आहे. चायनाने जी काही तिथली इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांना ज्या पद्धतीने गोष्टी आता ओपन अप करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत असंही एक बाजूला म्हटलं जातं. त्याच्यानंतर समदोरांग चू व्हॅली, ओके, समदोरांग चू व्हॅली जी आहे तर ही समदोरांग चू व्हॅली जी आहे ती अरुणाचल प्रदेशमध्ये हे इथं ठिकाण आहे बघा. समदोरांग चू, आता हे वरती चायना आहे, एकंदरीत तिबेटचा भाग आहे आणि ह्या बॉर्डरवर हे ठिकाण आहे. आता हा सगळा मुद्दा चर्चेत का आला तर 1986-87 मध्ये इथं जे आहे तर टेन्शन्स आलं होतं बघा बॉर्डरवर इंडिया चायना. ओके, आता इंडिया चायना बॉर्डर जे काही इश्यू झालेले आहेत 2020 मध्ये त्याच्यामुळे ही जी आहे की समदोरांग चू व्हॅली 1986-87 मध्ये जो काही तिथलं टेन्शन्स होते बॉर्डरचे ते चर्चेत आले. आता याच्यातला महत्वाचा एक मुद्दा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या सर्व याच्यामध्ये कसलंही फिजिकल जे काही होतं की इन्व्हॉल्वमेंट नव्हती की सैनिक आणि त्या सगळ्या गोष्टी, परंतु की मोक्याची जी काही जागा आहे ती आपल्याला बळकावता आली पाहिजे म्हणून जे आहे चायनाने गडबड केली होती ह्या ह्याच्यामध्ये है ना, मॅकमोहन लाईन आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग जो हा रिजन होता इथं त्यांनी घुसखोरी केलेली होती है ना. तर हे 1986-87चं प्रकरण आहे. आता याच्यातला महत्वाचा दुसरा आस्पेक्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे काय की इथं एक लुंग्रो पास आहे बघा. ओके, लुंग्रो पास. आता हा जो लुंग्रो पास आहे या लुंग्रो पासचा जर तुम्ही लक्षात घेतलं तर जवळपास इथली 200 एकर जमीन जी आहे ती डिफेन्स मिनिस्ट्री म्हणजे आपलं जे संरक्षण मंत्रालय आहे त्या संरक्षण मंत्रालयाने विकत घेतली होती. आणि याचं रिझन हेच होतं की इथला जो सगळा रिजन आहे या रिजन मध्ये आपलं प्राबल्य भारतीय है ना संरक्षण आणि त्या संबंधीचं ते वाढलं पाहिजे त्याच्याकरता. ओके, सो तो एक महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर वेस्टर्न सहारा रिजन. ओके, आता हे जे वेस्टर्न सहारा रिजन आहे हे वेस्टर्न सहारा रिजन आता हा मोरक्को नावाचा जो देश आहे मोरक्को आणि इथं जो आहे खाली तो मॉरिटियाना, तर या याच्यातला हा वादग्रस्त प्रदेश आहे बघा वेस्टर्न सहारा. आता याच्यात काय झालं, अमेरिका जे आहे युएसने काय केलं की हा रिजन मोरक्कोला बिलॉंग करतो आणि त्याच्यासाठी आम्ही परवानगी देतो बाबा किंवा आमची याला मान्यता आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोन देशांचा याच्यात वाद होता आणि त्याच्यामध्ये हा प्रदेश जो आहे तो मोरक्कोला बिलॉंग करतो असं अमेरिका म्हटलं आणि याच्या बदल्यात मोरक्कोनी काय करायचं तर मोरक्कोनी इस्रायल बरोबरचे जे काही रिलेशन्स आहेत तर ते रिलेशन्स नीट करून घ्यायचे. तर हा याच्यातला एक महत्वाचा मुद्दा होता. ओके, आणि एकंदरीतच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक फार महत्वाचा मुद्दा येतो की ऍक्च्युली ही जी वेस्टर्न सहारा आहे तर ही एक स्पॅनिश कॉलनी होती सुरुवातीच्या काळामध्ये. ओके, स्पॅनिश कॉलनी होती तर तेही एक तुम्हाला माहित पाहिजे की इट वॉज अ स्पॅनिश कॉलनी. ओके, आणि आता मोरक्को मॉरिशियनच्या ईशामध्ये युएसने काय केलं की युएसने जो कल दिलेला आहे अमेरिकेने तो मोरक्कोच्या बाजूने आणि फक्त त्याला कंडिशन टाकली की तुम्ही इस्रायल बरोबरचे रिलेशन नीट करा आणि ह्या सगळ्या याच्यात मोरक्कोचे 10चे 10 बोट जे आहेत ते तुपात आहे असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर टोगो. टोगो हा आफ्रिकेतला एक देश आहे बघा. तुमच्या समोर हा टोगो देश आहे इथं. ओके, हा अटलांटिक ओशन आहे, याच्या शेजारी घाना आहे, इकडे बुर्किना फासो आहे है ना, बेनिन आहे. म्हणजे या देशाला 3 देश बॉर्डर करतात बघा. ओके, एक जो आहे तो म्हणजे बुर्किना फासो, दुसरा जो देश आहे तो म्हणजे घाना आणि तिसरा जो देश आहे तो म्हणजे बेनिन. ओके, आणि एकीकडे जे आहे तो आपला अटलांटिक ओशन आहे बघा. ओके, सो एकंदरीतच याच्यातला महत्वाचा मुद्दा जो येतो की टोगो चर्चेत काय आहे तर टोगो हा आफ्रिकेतला पहिला देश आहे ज्याच्यामध्ये एक डिसीज आहे बघा ज्याला स्लीपिंग सिकनेस असं म्हटलं जातं. ओके, स्लीपिंग सिकनेस. आता स्लीपिंग सिकनेस जे आहे तर एकंदरीतच स्लीपिंग सिकनेस हा जो डिसीज आहे तो कशामुळे होतो तर टेस्ट फ्लीजमुळे होतो. ओके, सो स्लीपिंग सिकनेस
हा जो डिसीज आहे तर ह्या डिसीज पासून हा देश मोकळा झाला आणि हा फर्स्ट आफ्रिकन कंट्री आहे, ओके, की ज्या देशाला याच्यापासून मुक्ती मिळाली बाबा स्लीपिंग सिकनेस पासून. स्लीपिंग सिकनेस स्लीपलेसला काय म्हटलं जातं, ट्रायपॅनोसोमियासिस असंही त्याला म्हटलं जातं बघा. याचं जे दुसरं नाव आहे तर ते नाव आहे ट्रायपॅनोसोमियासिस, ओके, असंही आहे. आणि कुणामुळे होतो बरं हा डिसीज, तर तो डिसीज ज्या याच्यामुळे होतो तर ते पर्टिक्युलर जे आहे ते म्हणजे टेस्ट प्लीज, ओके. आता या माशांसारखं प्रकार, ओके, तर त्यांच्यामुळे हे सगळं होतं टेस्ट प्लीजमुळं. आणि हा देश पहिला ठरलेला आहे की जो मुक्त झाला याच्यातून, ओके. आणि WHO मग तसं सर्टिफिकेशन यांना दिलं ऑगस्ट 27, 2020 ला, ओके. सो हा याच्यातला एक महत्वाचा आस्पेक्ट लक्षात घ्या. पुढचं जे आहे ते म्हणजे बराक न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट. आता बराक न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आपण चर्चेला पण घेतला होता रेग्युलर याच्यात. UAEचा हा पॉवर प्रोजेक्ट आहे बघा. आता अरब वर्ल्डचा पहिलं न्यूक्लिअर रिएक्टर आहे बघा, ओके. अरब वर्ल्ड्स फर्स्ट न्यूक्लिअर रिएक्टर. आता त्याच्याकरता हे महत्वाचं आहे, अरब जगतातलं पहिलं न्यूक्लिअर रिएक्टर, आणि त्याच्यामुळे हे कुणाचं आहे, UAEचं हे न्यूक्लिअर रिएक्टर आहे. आता याच्यात महत्वाचा मुद्दा जो येतो की बराकह या शब्दाचा अर्थ काय होतो. बराकह या शब्दाचा अर्थ जो आहे तो म्हणजे ब्लेसिंग, ओके. बराकह हा शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो ब्लेसिंग. आता याला कोणी तयार केलं तर हे कोरियन कंपनीने केलंय बघा, कोरिया, ओके. कोरिया इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे, पॉवर कॉर्पोरेशन, त्यांनी हे केलेलं आहे, ओके. सो कोरियन कंपनीने उभारलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की हा जो प्लांट आहे यांनी 2020 मध्ये क्रिटिकॅलिटी जी आहे तर ती अचीव केलेली आहे. आता क्रिटिकॅलिटी नावाचा प्रकार काय असतो, क्रिटिकॅलिटी म्हणजे काय की म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्रोडक्शनसाठी तो तयार आहे न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट, हे तिच्यातून कळतं, ओके. तर ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की चोरा म्युझियम, ओके. आता हे चोरा म्युझियम किंवा याला करिये म्युझियम असंही म्हटलं जातं. हे जे चोरा म्युझियम किंवा करिये म्युझियम जे आहे ते टर्कीमध्ये आहे बघा, ओके. टर्कीतलं ऑलरेडी एक म्युझियम आपलं बघून झालेलं आहे. कुठलं म्युझियम होतं ते, तर ते जे म्युझियम होतं ते म्हणजे हागिया सोफिया, ओके. सो हे आपण ऑलरेडी बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. सो हागिया सोफिया हे आपण बघून झालेलं आहे. हे इथं चोरा म्युझियम आहे. चोरा म्युझियम जे आहे ते इस्तनबुलमध्ये आहे बघा, ओके. सो इस्तनबुलमध्ये हे आहे, तर ते आपल्यासाठी एक महत्वाचं याच्याकरता आहे की आता याचा जर तुम्ही इतिहास बघितला सगळा तर तो इतिहास असा आहे की हे जे चोरा म्युझियम आहे ते 534 AD मध्ये काय होतं, चर्च होतं बघा, ओके. त्याच्यानंतर 1511 मध्ये याचं रूपांतर मॉस्क्यूमध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर 1945 मध्ये याचं जे रूपांतर आहे ते म्युझियम मध्ये करण्यात आलं, ओके. सो म्युझियम मध्ये ते करण्यात आलं होतं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो हे होता म्युझियम मध्ये करण्यात आल्यानंतर आता 2021 मध्ये परत एकदा याचं रूपांतर मॉस्क्यूमध्ये म्हणजे मशिदीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि असं होणारं हे टर्कीमधलं किंवा इस्तानबुल त्या देशातलं दुसरं आहे, कारण पहिलं जे होतं ते हागिया सोफिया आहे बघा, ओके. सो एकंदरीतच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते चर्चेत आलं. त्याची जी वास्तू आहे ती तुमच्या समोर आहे, मॅप तुमच्या समोर आहे. सो तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हागिया सोफिया किंवा चोरा म्युझियम, करिये म्युझियम कुठल्या देशातलं आहे, सिंपल तर टर्की मधलं आहे बघा. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे बाल्टिक नेशन. आता बाल्टिक नेशन माहित नसेल असं कुणी नसेल इथं. बाल्टिक नेशन जे आहे ते इस्टोनिया, लॅटविया, लिथुनिया, ओके. 3 देश आहे बघा, ओके. सो एकंदरीतच ह्या 3 देशांचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा जो येतो बाल्टिक नेशनच्या बाबतीमध्ये की हे जे देश आहेत बघा ते बाल्टिक सीच्या शेजारी आहेत, ओके. ऑब्विसली बाल्टिक सीच्या शेजारी आणि त्याच्यामुळे जे आहे तर ते बाल्टिक नेशन, ओके. हे 3 देश आहे. या 3 देशांबद्दलचे काही महत्वाचे फॅक्ट आपण बघूया. त्याच्या आधी हा बाल्टिक सी पण जो आहे तोही लक्षात घ्या. बाल्टिक सीला हे 3 तर बॉर्डर करतात, त्याच्याबरोबर फिनलँड करतं बघा, इकडं स्वीडन करतं. पण हे इथं गल्फ ऑफ बोथनिया आहे, तर हे MCQ करता लक्षात ठेवा की गल्फ ऑफ बोथनिया कुठल्या 2 देशांमध्ये आहे, कोणाला बॉर्डर करतं, स्वीडन, फिनलँड. तर ते एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की हे जे 3 बाल्टिक देश आहे हे कशा कशाचा हिस्सा आहे, कुणाकुणाच्या मेंबर कंट्रीज आहे, तर युरोपियन युनियनचा हिस्सा ते आहेत, युरोपियन युनियनचे ते मेंबर्स आहेत. दुसरं जे आहे नाटोचे ते मेंबर्स आहेत. नाटो आता चर्चेत आहे बघा, कारण
सप्टेंबर 11 ओके 2021 नाटोच्या आणि युएसच्या ज्या काही फोर्सेस आहेत त्या अफगाणिस्तानमधून बाहेर जाणार आहे. सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे युरोझोन. ओके, युरोझोनचे पण हे मेंबर्स आहेत. चौथं जे आहे ते म्हणजे OECD. आता याच्यामध्ये सिंपली MCQ असा विचारला जाऊ शकतो की इस्टोनिया, लॅटविया, लिथुनिया हे तीनही देश खालीलपैकी कुठल्या कुठल्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मेंबर्स आहेत, है ना, विच ऑफ द फॉलोइंग. मग तो प्रश्न तुम्हाला MCQ ला आला पाहिजे. 4 आहेत बघा, तर ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे या देशांच्या बाबतीमध्ये की है ना, बाल्टिक बबल नावाची कन्सेप्ट आहे बघा. बाल्टिक बबल म्हणजे आपल्या याच्यात आपण कव्हर केलं होतं बाल्टिक बबल. बाल्टिक बबल काय आहे ना की कुठल्याही रोकटोक शिवाय या तिन्ही देशांच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत त्या ओपन झाल्या एकमेकांना. दॅट इज बाल्टिक बबल. म्हणजे तुम्ही त्या देशातले नागरिक जाऊ शकतात. हे तीनही देश जे आहेत ते हाय इकॉनॉमी देश आहेत, है ना, श्रीमंत देश आहेत. तर तेही एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे की म्हणजे एकतर बाल्टिक सी, गल्फ ऑफ बोथनिया, त्याच्यानंतर हे गल्फ ऑफ फिनलँड पण एक लक्षात घ्या बघा. गल्फ ऑफ फिनलँड कशात आहे? एकतर फिनलँड आणि दुसरा देश आहे इस्टोनिया. म्हणजे उद्या असं विचारलं जाऊ शकतं फिनलँड एक आहे क्लिअर, पण दुसरा देश कुठला आहे? ओके. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे बार्बाडोस. आता बार्बाडोस जे आहे तर ऍक्च्युली ही 1966 मध्ये ब्रिटिश कॉलनी होती. 1966 मध्ये इट वॉज अ ब्रिटिश कॉलनी. ओके. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की हे कॅरेबियन एक है ना बेट आहे. हे इथं आहे बघा बार्बाडोस. ओके. सो कॅरेबियन बेट आहे बार्बाडोस. हा दक्षिण अमेरिका इथं आहे. दक्षिण अमेरिकेच्या इकडं थोडं नॉर्थ जे आहे की एकंदरीतच नॉर्थला जे आहे आणि ईस्टला जे आहे, नॉर्थ ईस्टकडं हे बार्बाडोस इथं तुम्हाला दिसत आहे. आता हे न्यूजमध्ये काय आहे ना की एकंदरीतच याच्यामध्ये हा जो देश आहे हा देश जो होता तो कॉमनवेल्थ म्हणजे आता याच्यामध्ये ऍक्च्युली सेल्फ गव्हर्निंग कंट्री होती, परंतु क्वीन एलिझाबेथ जी आहे ती यांची कॉन्स्टिट्युशनल हेड आहे. परंतु आता हा जो देश आहे हा देश निर्णय घेतोय की 2021 मध्ये म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य त्यांना जे काही मिळालं की है ना 1966 मध्ये मग ब्रिटिश कॉलनी होता आणि त्यांनी इंडिपेंडन्स त्यांना मिळालेला आहे. सो एकंदरीतच इंडिपेंडन्स मिळालेला आहे आणि त्या इंडिपेंडन्सची 55वी अॅनिव्हर्सरी आहे. त्या अॅनिव्हर्सरीचं औचित्य साधून हा जो देश आहे हा देश तो एकंदरीतच गेल्या 30 वर्षातला ब्रिटिश रॉयल फॅमिली पासून वेगळा होणारा रिपब्लिक देश असणार आहे. त्यांच्याशी संबंधित रिपब्लिक देश असेल हा. गणराज्य है ना, तर रिपब्लिक गणराज्य जे आहे की म्हणजे त्याचा जो काही कॉन्स्टिट्युशनल हेड असणार आहे तो निवडून येईल बाबा, तो हेरिडेटरी नसेल. सो रिपब्लिक गणराज्य जे आहे 1992 मध्ये म्हणजे ऍक्च्युली एक कॉमनवेल्थ कंट्री आहे आणि 1992 मध्ये असं मॉरिशियसने केलं होतं. ओके, मॉरिशियसने केलं होतं. सो आता हा देश रिपब्लिक होणार आहे, त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे बार्बाडोस ही कंट्री तुम्हाला माहित पाहिजे. सो बेसिकली ह्या 10 साइड्स होत्या आणि अशाच पद्धतीने जे काही UPSC प्रिलिम्स करता महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपण UPSC बूस्टर या सिरीजमध्ये डिस्कस करू. तुम्हाला जर काही सजेशन्स असले, काही गोष्टी असल्या त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. सो एकंदरीतच स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.